सध्या अजित पवार हे उपमुख्यमंत्री राज्याचे यांचा एक व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. त्यांनी एका IAS अधिकाऱ्याला म्हणजे ती महिला आहे आणि त्यांना थोडीशी दमबाजी केलेली असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण येथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो कुणीच लक्षात घेतला नाही. त्या अधिकाऱ्याला तुम्ही एवढे उतावीळपणे का त्याला दमबाजी करत आहात? आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काय कायमचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आहात का? तुम्हाला जनतेने कायमस्वरूपी निवडून दिलेलं आहे का? किती काळ मग उपमुख्यमंत्री तुम्ही? कारण एकदा असंच मंत्रालयामध्ये आम्ही गेलो आणि तिथं बघितलं, त्या काही साधा क्लार्क होता, त्याच्याबरोबर 1-2 आमदार माझ्याबरोबर होते आणि त्यांनी सांगितलं, त्या आमदारांनी त्यांचं आयडेंटिटी कार्ड दाखवलं. मी परभणीचा आमदार, मी जालन्याचा आमदार, मी पुण्याचा आमदार, मी कुठले आमदार, असे त्यांनी ते कार्ड दाखवलं. म्हणजे हे काल्पनिक नावं घेतली मी. पण तर ते लोक काय मला म्हटले माहिती आहे, एक लक्षात घ्या, तिथला तो क्लार्क तो यावेळेस मला म्हटला, कारण त्याला माहिती आहे की आम्ही प्रेसवाले आहेत आणि पत्रकार लोक जे असतात हे व्यवस्थित असतात, आम्ही कायमस्वरूपी पत्रकार आहोत. आणि हे जे लोक आहेत हे आपले कोण 1.5 दिवसाचा उपमुख्यमंत्री, कोणी 4 दिवसाचे उपमुख्यमंत्री, कोणी 8 दिवसाचे मुख्यमंत्री, असे प्रकार अनेक घडलेले आहेत. म्हणजे आणि तर तो क्लार्क एक शब्द मला बोलला आणि तो अतिशय महत्त्वाचा होता. तो म्हटला, हे कोणाकोणाची नावं लक्षात ठेवायची? हे मुख्यमंत्र्यापासून तर हे आमदारापर्यंत अनेक लोक दर 5 वर्षात बदलतात. आमचं तसं नाही बाबा, आम्हाला आयुष्यभर इथंच राहायचं आहे, आम्हाला हीच नोकरी करायची, वाटल्यास आमची बदली होऊ शकते. मग असाच प्रकार आता आहे. तुम्हाला तुमची ओळख सांगावी लागते, म्हणजे तुम्ही कुणीही नाही आहेत. मी उपमुख्यमंत्री आहे, मी मुख्यमंत्री आहे, मी आमदार आहे, ही ओळख सांगावी लागते, म्हणजे तुला कोणी ओळखत नाही. हा एक महत्त्वाचा भाग. पण IAS IPS जे अधिकारी असतात त्यांना कायमस्वरूपी तेच काम करायचं असतं. ते आयुष्यभर तेच काम करत असतात आणि वयाच्या 60 वर्षानंतर ते रिटायर होत असतात. म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा. तुमचं काय आउटघटकेचा मुख्यमंत्री, आउटघटकेचा उपमुख्यमंत्री आणि मी मुख्यमंत्री आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी एक आमदार आहे, मी खासदार आहे, मी अमुक आहे, तमुक आहे, सांगता येत नाही. किती दिवस राहशील, किती दिवस आहे, आणि तुझी ओळख सांगावी लागते. माझा चेहरा बघ, माझा आवाज ओळख. नगरवाला प्रकरणामध्ये इंदिरा गांधीच्या काळामध्ये असंच या महत्त्वाचं प्रकरण घडलं होतं. इंदिराजींचा आवाज काढून त्यांनी स्टेट बँकेतून 60 लाख रुपये काढले होते. ते त्यावेळेचं गाजलेलं प्रकरण. म्हणजे हे जे IAS अधिकारी असतात हे कोणाच्या आवाजावर विश्वास ठेवत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यानंतर सर्वात महत्त्वाची, आणि ते जरी माझा चेहरा पहा, तर चेहरा तुमचा जर पाहिला तर चेहऱ्यावरूनही हे लोक ओळखत नाहीत. यांना म्हणजे सुस्पष्टपणे असं सांगितलं जातं, कुणाचा चेहरा, कुणाचे बोलण्याचे आदेश वगैरे जर लेखी असेल तरच ते आदेश मानायचे, तर अन्यथा तुम्ही तोंडी आदेशाला त्याला काही व्हॅल्यू नसतो. पण काही आता हे जे सत्तेने ओतावेळ झालेले लोक जे असतात, एखादा आमदार निवडून आला का तो मंत्रालयामध्ये विविध प्रकारे जाऊन, जसं काय मी फार संपूर्ण राज्याचा कारभार, तुम्हाला तुमच्या गावातले लोक ओळखत नाहीत, तुमच्या परिसरातले लोक ओळखत नाहीत संपूर्णपणे. विचारा बरं जाऊन कोण आहेत ते. आणि मग यांनी निष्कारणच म्हणायचं, मला ओळखलं का मी कोण आहे, माझा आवाज ओळख, माझा चेहरा बघ. आता ह्या मंत्रालयातील लोकांना किंवा हे IAS IPS अगदी क्लार्कपासून, शिपायापासून ते अगदी सचिवापर्यंत, मुख्य सचिवापर्यंतचे आणि कलेक्टर असोत, त्याच्यानंतर तुमचे विविध प्रकारचे प्रत्येक क्षेत्रामधले, प्रत्येक विभागामधले जे अधिकारी असले, तरी ते अधिकारी
त्यांची ओळख फक्त असते अमुक अमुक विभागातले सचिव, अमुक अमुक विभागातला क्लार्क, अमुक अमुक विभागातला शिपाई, अशी त्यांची ओळख असते आणि ती कायमस्वरूपी असते. त्यांचं कायमस्वरूपी ओळख असते शेवटपर्यंत. आणि आमच्या या राजकीय पुढाऱ्यांची ओळख निवडून आला की त्याची ओळख होते, अरे मी अमुक. आणि यांचा अहंकार एवढा होतो की त्याला वाटतं की मी संपूर्ण एखादा सिकंदरच झालो आहे जगाचा. आणि अशा पद्धतीने हे लोक असं काम करत असतात. आणि मला ओळखलं का, मी कोण आहे, आणि मी अमुक अमुक आहे. अरे बाबा, पण तू जर ते असेल तर तू तशा पद्धतीने एक लिखी दे ना. त्यावेळेला लगेच टेलिप्रिंटरवर एखादं तुमचं जे काय असतील त्याला म्हणायचं, फॅक्स करून लगेच सांगायचा, आदेश द्यायचा. माझा आदेश आहे ना, काय न बोलतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जो माणूस आपापल्या बरोबर नाही राहत, म्हणजे जो माणूस साधारण नीच माणसाच्या म्हणजे आपल्यापेक्षा खालच्या माणसाच्या नादी लागतो, तो माणूस नीच असतो. एक लक्षात घ्या, पहिली महत्त्वाची गोष्ट, नीच असतो म्हणजे संगत. हा माणूस कुणाची संगत करतो त्यावरून त्याचं मोठेपण किंवा छोटेपण समजत असतं. आणि या संदर्भामध्ये असे अगदी प्रत्येकाचे नावं घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे, परंतु या संगतीवारी, मग ते बाईची संगत असो, बाबाची संगत असो, बुवाची संगत असो, एखाद्या आध्यात्मिक गुरुची संगत असो किंवा कोणाची असो, तर त्यावरून त्या माणसाचं एक चारित्र्य तपासलं जातं. आणि ते चारित्र्य तपासून हा माणूस किती स्वार्थी आहे, किती निस्वार्थी आहे, यांनी आपापल्या घरासाठी किती काय केलं, आपलं घर कशा पद्धतीने भरलं, या सगळ्या ज्या बाबी असतात ह्या लोकांना ऐकून माहीत असतात. आणि दुसरी गोष्ट, हे लोक बोलत असताना काय बोलत असतात, हा टिंगल टावळ्या जर बोलत असेल तर त्यावरून समजून घ्यायचं की हा माणूस आपल्याला वेगळ्या पद्धतीने बोलत नाही, परंतु जो गांभीर्याने बोलून व्यवस्थितपणे सगळं एक काम करतो, किंवा जो माणूस फक्त बोलण्यापुरतंच म्हणजे अतिशय संयमाने आणि व्यवस्थितपणे एखादा शब्द बोलत असतो, तर त्याच्याविषयी लोकांना थोडीशी आत्मीयता वाटते. अन्यथा असे वाचाळ जे बडबडणारे जे लोक असतात असे काही व्यवस्थित असे नसतातच. तर तेव्हा जे असे वाचाळ लोक जे आहेत, असे तुका म्हणे या पद्धतीने जे वाचाळाचं काम ते काही नसतं. आणि हे वाचाळ नुसतेच आपले टिंगल टावळे कर, इकडे आहे कर आणि मीच करतो, म्हणजे हा अहंभाव त्यामध्ये असतो. तर सर्वात महत्त्वाचं हे आपले अगदी झिरो शिक्षणापासून म्हणजे पहिलीपासून ते 10वी 12वी 15वीपर्यंत शिकलेले साधारण, किंवा MA PhD पर्यंत शिकलेले काही याच्यामध्ये असतात. परंतु हे 2री 5वी 7वी 10वी शिकलेले जे त्यांना मंत्री केलं जातं, त्यांना मुख्यमंत्री केलं जातं, उपमुख्यमंत्री केलं जातं, किंवा इतर कुठल्या तरी एखाद्या महामंडळाचं अध्यक्ष केलं जातं, हे लोक खूप मग्रूर होतात. तर त्याच्यामधलाच एक महामंडळाचा माणूस ज्यांनी 600 कोटीचा भ्रष्टाचार केला, येडाच झाला तो आहे, तो असा ते जेलमध्येच आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या लोकांपासून एक शक्यतो आपण अलिप्त राहावं. आणि जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे कायमस्वरूपी असतात, जिवंतपणे आणि कायमस्वरूपी असतात. तुमची ही आउटघटकीची जी पोस्ट असते तात्कालिक, तर त्याचं एवढं मिरवणं हे काय बरोबर वाटत नाही आहे. आणि अशा लोकांना शक्यतो जनतेने पुन्हा निवडून देऊ नये. आणि अशा लोकांच्या नादी लागून एक आपलंही मतदारसंघ भवितव्य कमी करू नये. ही एक आमचं हे ATM निवड संपूर्ण महाराष्ट्रात भारतात मराठी लोक लाखोच्या संख्येने बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून एक सबस्क्राईब करा. धन्यवाद.